या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत पुणे आउटर रिंग रोडच्या कामाचे अपडेट घेऊन। आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी पिलर वगैरे हे प्रीकास्टिंग गर्डर वगैरे पाहायला मिळत आहेत आणि आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत E2 पॅकेजची अपडेट। म्हणजेच या पॅकेजमध्ये होत आहेत जे दोन महत्त्वाचे एलिव्हेटेड ब्रिज, त्यावरती आपल्याला या म्हणजे खूप काही वेगाने काम सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। चला तर मग आज याच पॅकेजचं काम जे की PNC इन्फ्राटेक कंपनी काम करत आहे या पॅकेजवरती 13.8 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आहे। तर या पॅकेजचे अपडेट आज पाहूया। सुरुवात करूया याच्या व्हिडिओला। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया याच्या व्हिडिओला। या पॅकेजला सुरुवात होते इंदोरी गावाच्या हद्दीमध्ये आणि याच गावाच्या हद्दीमध्ये हा आहे फॉरेस्ट एरिया। जवळपास 500 किलोमीटर अंतर या फॉरेस्टमुळे सध्या काम या ठिकाणी काहीच झाले नाही। हा आहे तळेगाव चाकण रोड। आता आपण या पॅकेजच्या एंड पॉइंट पर्यंत चिंबळी गावाच्या हद्दीपर्यंत काम पाहणार आहोत। या पॅकेजमध्ये एकूण 2 एलिव्हेटेड ब्रिज होत आहेत। त्यातील हा पहिला एलिव्हेटेड ब्रिज ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत की पिलर वर्क खूप काही वेगाने सुरू आहे व तसेच या ठिकाणी प्रीकास्टिंग गर्डर सुद्धा बनवून स्टॉक करण्यात आलेले आहेत। त्यानंतर येतो हा दुसरा एलिव्हेटेड ब्रिज ज्याचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे। हा एक्सप्रेसवे तळेगाव चाकण रोडला 3 वेळा क्रॉस करत आहे। या ठिकाणी देखील आपण पाहत आहोत या एलिव्हेटेड खालूनच हा तळेगाव चाकण रोड जात आहे।
ही आहे इंद्रायणी नदी. काही अंतर हा रिंग रोड या इंद्रायणी नदीला पॅरलल जात आहे. तर एकंदरीत मंडळी जवळजवळ आपण या पॅकेजच्या एंड पॉईंटला येऊन पोहोचलेलो आहोत. पॅकेजचे अपडेट पाहता आपल्याला लक्षात आलं असेल की या पॅकेजवरती काम किती झालेलं आहे. माझ्या मते या पॅकेजवरती जवळपास 40 ते 45% काम पूर्ण झालेले आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला अद्याप जर लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.